त्याचबरोबर नवीन आपण वाहतूक कोंडी मुक्त मुंबई याच्यावर आपण काम करतोय. मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूचना दिलेल्या आहेत. आता आपण फक्त जमिनीवरून रिंग रोड तयार करत नाहीये, तर खाली काय पाताळ लोक त्याच्यामध्ये अंडरग्राउंड टनेलच्या माध्यमातून देखील आम्ही वाहतूक कोंडी दूर करतोय. बीकेसी कुर्ला 70 किलोमीटरचा टनेल मार्ग आपण करतोय. त्याचबरोबर बोरिवली ठाणे टनेल करतोय, मुंबई मुलुंड गोरेगाव टनेल करतोय. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील पावलं आपण उचलतोय. आणि त्यामुळे पॉट टॅक्सीचं एक नवीन संकल्पना आपण या ठिकाणी करतोय. म्हणून काही केलं, एक तरी काम दाखवा. 1000 कामं आमच्याकडे आहेत, योग्य वेळेला आम्ही दाखवू. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज ज्यांनी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही सभागृहात या आणि या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडा आणि आम्हाला विचारा की आम्ही 3.5 वर्षात काय केलंय आणि तुम्ही 2.5 वर्षामध्ये काय केलंय. भ्रष्टाचार कशाशी खातात ते कोणाला माहित आहे, आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मला आजच्या या बैठकीमध्ये, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळं काय बोलायचं नाहीये, परंतु हे सर्वसामान्यांचं सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी काम करतंय. शेतकऱ्यांना काय दिलं म्हणाले, शेतकऱ्यांना 32,000 कोटीचं पॅकेज आता आम्ही जाहीर केलं. दिवाळी काळी होऊ देणार नाही आम्ही जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे पैसे त्यांच्या खात्यात जाऊ लागले. आम्ही शेतकऱ्यांसाठी NDRFचे निर्णय बदलले, 2 हेक्टर ते 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचे पैसे मिळत नव्हते ते आम्ही देऊ केले. आणि म्हणून त्याचबरोबर आताच विजेचं देखील आपण आजच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता दिली. दिवसा शेतकऱ्यांना वीज देण्याचं देखील निर्णय सरकारने घेतला आणि तो वीज त्यांना मिळू लागलेले. असे अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की यावेळचं जे काही बजेट जे आहे हे सर्वसामान्यांसाठी असेल आणि सर्वसामान्य आणि याबरोबर मुंबईला देखील आपण पाहिलं. आता परवा आपले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आले होते. प्रधानमंत्री मोदीजी जसं म्हणाले त्यांच्या भाषणात मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करायचं आहे, त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. मग का पोटदुखी एवढी, का पोटसूळ, का मुंबईला जागतिक दर्जाचं शहर करण्यासाठी तुम्ही 25 वर्ष जे घालवले, आज आम्ही 3.5 वर्षामध्ये, किंबहुना देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सुरू केल्या योजना, यांच्या काळामध्ये बंद पाडल्या. आमचं महायुती सरकार आलं की पुन्हा सुरू केल्या. आणि म्हणून हे सगळं जे आहे विकासाला जनतेने स्वीकारलेलं आहे. आणि जे काळे धंदे बाहेर काढू म्हणणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये देखील झालेल्या ज्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुकांनंतर या ठिकाणी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुका, झालेल्या महापालिकेच्या निवडणुका, झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीनेच हॅट्रिक केलेली आहे. आणि म्हणून ज्यांनी काळे धंदे केले त्यांना घरी बसवलं. मुंबईकरांनी देखील काम करणाऱ्यांच्या पाठी आशीर्वाद दिले आणि कामाची पोचपावती या ठिकाणी मुंबईकरांनी देखील दिले. आणि म्हणून मुंबईकरांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. झालेल्या AI समिटमध्ये दिल्लीच्या आपल्या रिलायन्स ग्रुपने 10 लाख कोटीचं AI मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती देखील मोठी महत्वाची आहे. त्याच्यामुळे देखील सगळ्या देशभरामध्ये रोजगार मिळेल, महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून उद्योगपतींचं देखील अभिनंदन केलं पाहिजे जे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. आणि म्हणून मी रिलायन्सचं, अंबानी ग्रुपचं देखील अभिनंदन करतो की अशा लोकांना आपण संरक्षण दिलं पाहिजे. मी आता मागच्या घटनेकडे जात नाही, उद्योगपतींच्या घराच्या खाली काय काय लावत होते, म्हणजे नको ते उद्योग सुरू होते. परंतु आम्ही उद्योगपतींना सुरक्षा देणार, उद्योगपतींना नवीन नवीन उद्योग येण्यास चालना देणार. खरं म्हणजे आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, सगळं आहे. आणि म्हणून तर 30 लाख कोटींचं आता MOU झाले, आपले करारनामे झाले, मागच्या वेळेस देखील झाले, मी होतो तेव्हाही झाले, देवेंद्रजींच्या काळातही झाले. त्यामुळे उद्योगाला चालना देणारं हे महाराष्ट्र आहे. आणि मग किती सांगणार त्यांना, आणखी मी सांगायला वेळ अपुरा पडेल. आणि म्हणूनच स्वतः आत्मपरीक्षण